1 जून एसटी वर्धापन दिनानिमित्त राधानगरी बसस्थानक येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र यांचे वतीने एसटी वाचवा शिक्षण वाचवा याबाबत जनजागृती करून याबाबतचे निवेदन व वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा डेपो मॅनेजर उत्तम पाटील यांना देण्यात आल्या आहेत। यावेळी जनता दल युवा अध्यक्ष शरद पाडळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची जबाबदारी एसटीने पार पाडली आहे। सर्व शिक्षण संस्था, मार्केट, आठवडी बाजार, जत्रा, यात्रा, सणवार आणि MIDC हे सर्व एसटीमुळे शक्य झाले आहे। एसटीला हिणवणारे आणि खाजगीकरणाच्या बाता मारणारे अधिकारी एसटी नसती तर अधिकारी झालेच नसते हे वास्तव आहे। आज एसटी मोडकळीला आणून नव्या पिढीच्या विकासाला अडथळा निर्माण केला जातोय। यासाठी एसटी वाचवा शिक्षण वाचवा याबाबतची जनजागृती आम्ही करत आहोत। तसेच बहुजन हिताय बहुजन सुखाय हे एसटीचे ब्रीद असेच गतिमान राहिले पाहिजे म्हणून सर्वसामान्य जनतेनेही यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक संभाजी पाटील यांनी यावेळी केले। यावेळी देण्यात आलेल्या मागणीचे निवेदन व भावना राज्य शासनाला पाठवणार असल्याचे डेपो मॅनेजर यांनी सांगितले। यावेळी माजी सरपंच रमेश पाटील, सुंदर पाटील, YD पाटील कंथेवाडी, बाबुराव कांबळे फॉरेस्टर, विक्रम कांबळे, दत्ता अखनूरकर, सुनील वर्णे व एसटी कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते। आमच्या वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा। एसटी वाचली पाहिजे, गोरगरिबाची ही वाहिनी आहे। ही शिक्षण असेल, सरकारी कामं असतील, अपंग असतील, सर्वांनाही नेणारी एसटी आहे आणि एसटी वाचली पाहिजे। एसटीला कर्मचाऱ्यांना हा मिळणारा पगार आहे तो अजून सुद्धा तुटपून जाय हा राज्य शासनाच्या याच्याप्रमाणे व्हायसाठी आम्ही काही त्यांच्या मागण्या आहेत त्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही विद्रोही संस्कृती चळवळीच्या वतीनं आज साहेबांना एक निवेदन देत आहे। त्याचबरोबर त्यांना आम्ही पुष्प देऊन सर्वांचं आम्ही स्वागत करते, कारण गोरगरिबांची सेवा करणारे ही एक एसटी आहे आणि यांची कोण समाज जास्त म्हणावी तितकी दखल घेत नाही। त्यांनी म्हणजे त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं आणि उतरावून हक्क मागून घ्यावा लागतो। महामंडळ आमच्या त्याचबरोबर MSEBचं महामंडळ असेल